पहिल्यांदाच एअर फ्रायरमध्ये बनवले मेथीचे मुटके किंवा मेथीच्या मुठिया हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी अगदी पर्वणीच. कमीत कमी तेलाचा वापर आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत आतून मऊ असे मेथीचे मुठिया. येथे आवाजावरून तुम्हाला लक्षात आले असेलच, मधल्या वेळचा खाऊ म्हणजेच स्नॅक्स आणि गुजराती पदार्थ उंदियोमधील महत्त्वाचा घटक मेथीचे मुटके. मेथी मुठिया इथे 2 प्रकारचे वाटण करून घ्यायचे आहे. त्यातले पहिले वाटण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 मोठी वाटी भरून कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चहाचा चमचा मीठ, गरजेनुसार पाणी घालून मिक्सरवर किंवा पाटावरवंट्यावर बारीक चटणी करून घ्यायची आहे. मिक्सरवर जर चटणी करणार असाल तर त्याच्यात 1-2 बर्फाचे तुकडे घालावेत, म्हणजे चटणी चांगली हिरवी राहते. दुसरे वाटण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 लहान वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे पांढरे तीळ, 1 मोठी वाटी कोथिंबीर, 1 जोडी लसूण पात. आमच्या इथे 1 जोडीत साधारण 5 ते 6 लसूण पात मिळते. 4-5 लसूण पाकळ्या यांचे जाडे भरडे वाटण तयार करून घ्यावे. मेथी निवडून धुवून कोरडी करावी. मेथी बारीक चिरावी. 2 वाट्या चिरलेली मेथी एका बाऊलमध्ये घ्यावी. मेथीमध्ये बारीक वाटण मोठे 2 चमचे, भरड वाटण मोठा 1 चमचा, अर्धा चमचा मीठ, 1 मोठा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद पूड, पाव चमचा हिंग, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली लसूण पात घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत. मेथीच्या पानांना व्यवस्थित मसाला लागला की छान पाणी सुटते आणि मेथी मुटक्यांनाही छान चव येते. जेवढे पाणी सुटलेले असते शक्यतो तेवढ्यातच पीठ घालून मळून घ्यावे. येथे तुम्ही पाहू शकता मेथीला पाणी सुटलेले आहे. 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत. पाऊण वाटी गव्हाचे पीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे. येथे पीठ भिजवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साखर, 2 ते 3 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे तेल घालावे आणि पीठ चांगले एकजीव करावे. पिठाचा गोळा तयार करावा. बेसन आणि गव्हाचे पीठ थोडे भरड वापरल्यास मुठिया खुसखुशीत होतात. हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र घालून पीठ मळून घेतले तरी चालते, परंतु एकदम घालू नये. थोडे थोडे घालावे आणि पीठ मळावे. जास्त पीठ झाल्यास मेथी मुठिया चवीस पिठूळ लागतात. तयार पिठाचे एकसारखे मध्यम आकाराचे गोल किंवा लंब गोल आकार करावेत. एक समान मध्यम आकाराचे तयार पिठाचे गोळे करून घ्यावेत. गोळ्यांना गोलाकार किंवा लंब गोलाकार आकार द्यावा. पिठाचे गोळे तयार करण्यापूर्वी हाताला तेल लावून घ्यावे. नंतर गरजेनुसार एखादा थेंब तेलाचा हातास लावून घ्यावा. यामुळे भिजलेले पीठ हातास चिकटत नाही. येथे मी तयार पिठाचा लंब गोलाकार करत आहे. साधारण 35 ते 37 मुटके तयार झालेले आहेत. तयार पिठाच्या गोळ्यांना वरच्या बाजूस सिलिकॉन ब्रशने हलकेच थोडेसे तेल लावून घेत आहे. सिलिकॉन ब्रशच्या ऐवजी हल्ली बाजारात मिळणाऱ्या ऑइल स्प्रे बॉटलचाही तुम्ही वापर करू शकता. पारंपरिक पद्धतीने तयार मेथीचे गोळे तेलात सोनेरी रंगावर तळून घेतात, म्हणजेच डीप फ्राय करतात. अगदी कमी तेल वापरून एअर फ्रायरमध्ये मेथीचे मुटके तयार करून घेत आहे. ज्या लोकांना आहारात तेलाचा कमी वापर करायचा असतो त्या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. फिलिप्सचा एअर फ्रायरचा वापर करणार आहे. 200 डिग्री सेल्सिअस तापमानावर 5 मिनिटे वेळासाठी एअर फ्रायर प्री हीट करून घ्यावा. एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये मुटके ठेवावेत. तेल लावलेली बाजू ट्रेवर म्हणजेच खालच्या बाजूला करावी. सर्व पिठाचे गोळे नीट ठेवावेत. एअर फ्रायर ट्रेमध्ये ठेवलेल्या पिठाच्या गोळ्यांना वरच्या बाजूस सिलिकॉन ब्रशने तेल लावलेले आहे. ट्रे नीट बंद करावा. 160 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर 5 मिनिटे वेळासाठी टायमर सेट करत आहे. 5 मिनिटांनंतर ट्रे उघडून मुठिया खूपच कोरड्या वाटल्यास पुन्हा सिलिकॉन ब्रशने हलकेच तेल लावावे आणि पुन्हा 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 2 ते 3 मिनिटांसाठी एअर फ्रायर सुरू करावा. मी साधारण 7 मिनिटांनंतर एअर फ्रायर ट्रे उघडला आहे. येथे आवाजावरून तुम्हाला लक्षात आले असेलच, अतिशय खुशखुशीत मुठिया तयार झालेल्या आहेत. ट्रेला अजिबात चिकटलेल्या नाहीत. अगदी कमी तेल आणि एअर फ्रायरचा वापर करून वरच्या बाजूस छान खुसखुशीत कुरकुरीत रंगास गोल्डन ब्राऊन आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत मेथी मुठिया तयार.
पारंपरिक पदार्थांना नाविन्यपूर्ण पद्धतीने करून आस्वाद घेऊया. आवडली का तुम्हाला रेसिपी? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. प्लीज हाईप, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.